महानगरपालिकांच्या निवडणुका या एकत्र येण्यासाठीचा प्लॅटफॉर्म असणार का, अशी शक्यता आता व्यक्त केली जाते. त्याचं कारण म्हणजे एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्यावर जोरदार चर्चा सुरू असताना दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चाही जोर धरू लागल्यात. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं म्हटलं जात आहे. दादांचे आमदार याबाबत सकारात्मक असल्याचं अनेकदा दिसून आलंय. दुसरीकडे शरद पवार गटाकडनं अद्याप काही स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये. शरद पवार यांनी देखील यावर स्पष्ट बोलणं टाळलंय. दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीगाठी देखील वाढल्यात. आज देखील शरद पवार आणि अजित पवार एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात एकत्र येणार आहेत. राष्ट्रवादी पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे या ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी परदेशात गेल्या होत्या. केंद्र सरकारने तयार केलेल्या एका शिष्टमंडळाच्या त्या प्रमुख होत्या. या दौऱ्यावरनं त्या परतल्यात. केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका करणाऱ्या सुप्रिया सुळेंचा सूर आता काहीसा बदलल्याचं दिसून येत आहे. सुप्रिया सुळे रविवारी बारामतीमध्ये होत्या. यावेळी त्यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत विचारण्यात आलं. तेव्हा कार्यकर्त्यांशी बोलून याबाबत निर्णय घेतला जाईल असं त्या म्हणाल्यात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत. तुमची नेमकी काय भूमिका आहे? आता माझा निर्णय नाहीये की मी कुठे जाणार आहे, मी आता इंदापूरला जाणार आधी का दौंडला. हा पक्षाचा निर्णय आहे आणि कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये आणि त्यातून तुम्हाला पवार साहेबांच्या कामाची पद्धत तुम्ही 6 दशकं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या आधीपासून सगळ्यांनी पाहिलेली आहे की पवार साहेब जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होतं. त्याच्यामुळे जो काही निर्णय पक्षाचा असेल तो त्या शेवटच्या कार्यकर्त्याला कॉन्फिडन्समध्ये घेऊनच त्याच्या मनात जो असेल तोच निर्णय पक्ष घेईल. युनिलॅटरली आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही आणि घेणारही. राहुल गांधी कार्याध्यक्ष आहेत, त्यांना काय वाटतं? जरी कार्यकर्त्यांना वाटत असलं तरी नेते मंडळी पण महत्वाची असतात. कारण शरद पवारांची ज्यावेळेस पुण्यात पत्रकार बोलत होते त्यावेळेस बातम्या अशा आल्या होत्या की ताई निर्णय घेतील या संदर्भात. म्हणून हा तुम्हाला प्रश्न. एकतर मी 13 दिवस ऑपरेशन सिंदूरमध्येच होते. त्याच्यानंतर आल्यावर लगेच आम्हाला जयशंकरजींनी डीब्रीफिंगसाठी बोलवलं. त्याच्यामुळे मी कालच मतदारसंघात 14 दिवसांनी येईल. थोडा 14 दिवसाचा गॅप कधी झालेलाच नाही, पण या ऑपरेशन सिंदूरमुळे हा 14 दिवसाचा गॅप झाला आहे. काल मी भोर आणि बेल्ला आणि मुळशीच्या भागामध्ये पाण्याची काय परिस्थिती आहे किंवा काय नुकसान झालं आहे ते करून आज बारामतीला आले. त्यामुळे 2-3 दिवस माझ्या लोकसभा मतदारसंघाकडून परत मी उद्या दिल्लीलाच आले. त्यामुळे एकदा मी परत आल्यावर सगळ्यांची जेव्हा चर्चा होईल, कार्यकर्त्यांना भेटील, तेव्हाच खरं तर त्यांच्या मनात काय आहे मला कळेल. मंगळवारी राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे. या दिवशी दोन्ही पक्षातील नेते मंडळी याबाबत काही भाष्य करतात का, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हव्यात का, हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका.